नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर शुभ सकाळ सर्वांना। तर इकडे शॉपवरती आले होते आणि धनश्री इकडे तिची देवपूजा करत होती आणि मला पण इकडे साफसफाई करायची होती, तर म्हटलं करूया। तर बाहेर पावसाला सुरुवात झाली आहे आणि आत्ता खरं पाऊस येतोय असं वाटतंय। आता 2-3 दिवस झाले आपल्याकडे पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। तर इकडे ना म्हटलं आता उन्हाळा संपला आहे आणि आता धूळ वगैरे काहीच येत नाही, म्हटलं एकदा डीप क्लिनिंग करूया। तर माझं इकडं तेच चालू होतं, म्हटलं आता उन्हाळा संपला आहे आणि धूळ वगैरे काहीच येणार नाही, तर पुन्हा एकदा मस्त क्लिनिंग करूया। आणि इकडे पावसाला सुरुवात झाली आहे, तर धनश्रीला पण स्कूलला जायचं होतं, तिला पण सोडवायचं होतं। आणि आज दिवसभर पाऊस चालू होता बाहेर। त्यानंतर ना संध्याकाळी घरी गेलो, तर गेल्यानंतर पहिल्यांदा चहा ठेवला, कारण की वातावरणामध्ये खूप गारवा तयार झालेला आहे। आणि इकडे विहान मला दाखवत होता की आज मी यायच्या आत त्याने अभ्यास करून ठेवला होता, तेच दाखवत होता, पण एकच पान लिहिलं होतं, तेवढंच त्याला त्याचा आनंद होता। तर रोज मी आल्यानंतर अभ्यास करून घ्यावा लागतो त्याच्याकडनं। तर त्यानंतर आहे ना आज संकष्ट चतुर्थी होती आणि संध्याकाळी उपवास सोडायला मला स्वयंपाक बनवायचा होता, तर काय करावं सुचत पण नव्हतं आणि बाहेर पाऊस पण चालू होता। तर काहीतरी गोड वगैरे काही असं गोडाधोडाचं काही करायचं नव्हतं, साधं सिंपल जेवण बनवायचं होतं। तर इकडे धनश्रीला आणि त्यांना भेळ खायची होती, तर मग त्यांना आधी कांदे चिरून दिले, तिला भेळीसोबत कांदा खायला आवडतो। तर त्याच्यानंतर आहे ना म्हटलं डाळ भात बनवूया आणि भाजी चपाती करूया। तर भाजीला पण काहीच नव्हतं, तर मग करूया काहीतरी भाजी नंतर, म्हटलं त्याआधी डाळ भात बनवायला घेतलं। तर मस्त पीठ वगैरे भिजवून ठेवलं, त्यानंतर गणपती बाप्पांना दिवा वगैरे लावून घेतला आणि इकडे स्वयंपाकाला सुरुवात झाली। आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे ना, अक्षरशः उघडायचं नाव पण घेत नाहीये। तर इकडे मस्त वरणाला फोडणी वगैरे द्यायची होती मला। तर सर्वात शेवटी भाजीला काय करायचं, तर सर्वात शेवटी आठवलं सोपा उपाय की बेसन बनवूया। तर इकडे गोळ्याचं बेसन बनवायला घेतलं होतं आणि सर्वांचं फेवरेट आहे। पाऊस होता आणि मस्त बाहेर आतमध्ये गरम गरम बेसन बनवलेलं होतं मी, तर मग छान वाटतं ते पण गरम गरम खायला। तर मग इकडे पटकन बेसन बनवून घेतलं आणि याचा डिटेल व्लॉग मी माझ्या चॅनलला अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला त्याची रेसिपी बघायची असेल तर तिथे जाऊन नक्की बघू शकता।
तर बाहेर पाऊस चालू होता आणि पाऊस काही उघडायचं नाव घेत नव्हता आणि मस्त इकडे आपलं बेसन पण होत होतं इकडं. आणि त्याच्यानंतर आहे ना धनश्री आणि विहान अभ्यासाला बसलेत, पण विहान अभ्यास नाही करत, तर त्याचे काहीतरी उद्योग चालू असतात दुसरेच. तर इकडे चपात्या बनवायच्या होत्या मला सर्वात शेवटी, आणि मग मी ना चपात्या बनवायच्या आधी असे उंडे करून घेते चपातीचे आणि मगच चपात्या करून घेते. त्यानंतर आहे ना गणपती बाप्पांना नैवेद्य पण बनवायचा होता. तर आज काही गोड वगैरे बनवलेलं नव्हतं, तर साधाच स्वयंपाक केलेला होता गणपती बाप्पांसाठी. तर चंद्रोदय खूप उशिरा होता, जवळपास 9:58 किंवा 10 म्हणता येईल तरी चालेल, इतका उशिरा चंद्रोदय होता. आणि आता ह्या दिवसामध्ये असंच असतं, तर कधी कधी चंद्र इतका लवकर असतो की 8ला किंवा 8:30ला पण चंद्रोदय असतो, पण आता ह्या दिवसामध्ये चंद्रोदय खूप उशिरा होतो. तर मग आहे ना इकडे चपात्या बनवून घेतल्या आणि गणपती बाप्पांसाठी नैवेद्य बनवला. तर जेवण करायला खूप उशीर होता, म्हणून मग ताईंनी इकडे मस्त गरम गरम कडक कॉफी बनवलेली होती. तर थोडा कंटाळा आला होता त्यांना पण एवढा वेळ बसायचं, तर मग मस्त कडक कॉफी बनवली. त्यानंतर आहे ना स्वयंपाक झाल्यानंतर ताईंनी सकाळी डाळ तांदूळ भिजत घातले होते इडलीसाठी, तर म्हटलं मग जेवण 10 वाजेपर्यंत ते पण करून घेऊ इकडे. मग स्वयंपाक झाल्यानंतर लगेच ते पण करून घेतलं मी, आणि मग उशिरा चंद्रोदय होतं, म्हटलं तोपर्यंत आपलं इकडे होऊन जाईल. तर मग इकडे मस्त असं बॅटर बनवून घेतलं आणि मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही, सोडा पण टाकायचा नाही, आणि स्टीलच्या डब्यात किंवा स्टीलच्या पातेल्यातच आपलं बॅटर ठेवायचं कधी पण. आणि मस्त असं स्मूथ बॅटर बनवलेलं होतं. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि उद्या बघूया आपण याचं बॅटर किती फर्मेंट होते किंवा नाही होते. तर असं आत्ता सध्या थंडी चालू आहे, थंडीचं वातावरण आहे, तर होईल किंवा नाही होईल मला माहीत नाही, पण आपण उद्या सकाळी बघूया. तर इकडे ना मस्त बॅटर ठेवलं. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडत असेल ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत चलो बाय.